तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे? 24 आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 2:3:7. वयाचे गुणोत्तर कसे आले? तिघांची वय लिहिली आणि मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवाने म्हणजेच तिघांच्या मसावीने भागलं आणि गुणोत्तर आलं. मग मसावीने परत जर ह्या गुणोत्तराला गुणलं तर तिघांची वय मिळतात. मसावी आपल्याला माहित नाही, तो किती मानायचा? x मानायचा. तर पहिल्या व्यक्तीचं वय किती झालं? 2x वर्ष. दुसऱ्या व्यक्तीचं वय किती झालं? 3x वर्ष. आणि तिसऱ्या व्यक्तीचं वय किती झालं? 7x वर्ष. ह्या तिघांच्या वयाची सरासरी किती म्हणून सांगितलं? 24. मग सरासरी कशी काढतो? तिघांच्या वयाची बेरीज आणि 3 संख्येत म्हणून 3 न भागणार आणि सरासरी किती येणार? ह्याचं उत्तर 24. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, 12x भागिले 3 बरोबर 24. 3 न भाग जातो 12ला, 3 1 3 3 चौक 12. किती आलं? 4x बरोबर 24. x ची किंमत मिळवण्यासाठी 4 गुणा करा, पलीकडे गेल्यानंतर पहा करा. 4 1 4 4 सक 24. x बरोबर किती आलं? 6. तुम्हाला लहान व्यक्तीचं वय विचारलं, मग लहान व्यक्ती कोण आहे? 2x. मग 2 गुणिले 6. लहान व्यक्तीचं वय किती येईल? 6 2 12 वर्ष.